जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। शासन आणि प्रशासन ही दोन्ही घटक एकत्र येऊन काम केल्यास जिल्ह्याची प्रगती होईल, असे प्रतिपादन राज्यमंत्री गृह, शहरे, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन योगेश ज्योती रामदास कदम यांनी आज केले। ते आज पोलीस कवायत मैदानावर 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासियांना संबोधित करताना बोलत होते। यावेळी खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, विधानसभा आमदार राजेश पाडवी, आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहायक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, श्याम वाडकर, ज्ञानेश्वर पाटील, कल्पना ठुबे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक आशित कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहा सराफ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, विभागीय वन अधिकारी मकरंद गुज्जर व विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने केलेले प्रयत्न यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो। जिल्ह्यात घरकुल सारख्या अनेक योजना दुर्गम भागामध्ये यशस्वीरित्या राबवल्या जात आहेत। महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी उमेद मॉल ही योजना 12 जिल्ह्यांत सुरू झाली असून लवकरच नंदुरबार जिल्ह्यामध्येही 100% निधीसह ती लागू करण्यात येईल। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले। जिल्ह्यात सिकलसेल असलेल्या रुग्णांसाठी अनेक योजना असून त्याचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य विभागाने जवळपास 0.8 लाख नागरिकांची तपासणीचे नियोजन केले आहे। आतापर्यंत 3.5 लाख नागरिकांची तपासणी पूर्ण केली असून 1000 पेक्षा जास्त दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत। राज्यमंत्री म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हेल्थ ॲक्शन सेंटर द्वारे उच्च जोखीम असलेल्या जवळपास 3500 गर्भवती मातांना आणि 750 बालकांना ट्रॅकिंग करून बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे काम केले गेले, याचे विशेष कौतुक आहे। नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्र गुजरात सीमेवर असल्यामुळे रोजगाराच्या संधी राज्याबाहेर उपलब्ध होतात। यावर उपाय म्हणून जिल्ह्यात जास्तीत जास्त इंडस्ट्रीज उभ्या करून तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले। भारतीय संविधानाच्या बळावरच भारत देश जगात सर्वात मजबूतीने उभा असल्याचे सांगून सर्वांनी एकोप्याने राहण्याचे आवाहन राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी केले। यावेळी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन 2024 चे इन्स्टंट वेळे पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांचा राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। महसूल विषयक उल्लेखनीय कामकाज केल्याकामी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, नायब तहसीलदार बनशीलाल वाडिले, महसूल सहायक माया मराठे, प्रीतम नागदेवते, दीपक निळे, संगीता राठोड, ग्राम महसूल अधिकारी ZK गायकवाड, महसूल अधिकारी अमित गावित, तलाठी राजेश पवार, अरुण कोकणी, मंडळ अधिकारी मिथुन राठोड, ग्राम महसूल अधिकारी राजश्री पाडवी, JD पाटील, जयेंद्र हिरे, कपिल परदेशी व ग्राम महसूल अधिकारी सुभाष पाडवी। खरीप हंगाम 2025 अंतर्गत उत्कृष्ट शेतीशाळा आयोजित स्पर्धा विजेते जिल्हास्तरीय प्रथम अर्जुन पावरा, द्वितीय श्रीमती स्वाती गावित, तृतीय प्रवीण पगारे, चतुर्थ सुरेश गावित व पाचवा श्रीमती शीतल सोनवणे, KK चौधरी, JG चौधरी व MB कायत। जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार, इतर संबंधित अधिकारी तसेच विशेष कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार यांना प्रमाणपत्र देण्यात आले। जिल्हा सरकारी वकील विनोद गोसावी, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, निलेश देसले, हेमंतकुमार प्रभाकर पाटील, प्रभारी कार्यालय अधीक्षक संदीप सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, धर्मराज पटले, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया वसावे, पोलीस हवालदार रतन रामुळे, नितीनकुमार साबळे, पोलीस शिपाई शिशिकांत राजपूत, जब्बार शेख, राहुल विलास पांढारकर, विका गवळे, हेमंत बारी व महिला पोलीस नाईक कांती वसावे। यावेळी सर्व उपस्थितांनी बालविवाह प्रतिबंध शपथ घेतली। कार्यक्रमात एसे मिशन प्राथमिक शाळा, डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूल, गुजराती प्राथमिक शाळा नवापूर व अँग्लो उर्दू हायस्कूल नंदुरबार या विद्यालयातील विद्यार्थींनी देशभक्तीपर गीत, नृत्य व परेड मार्च सादर केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। प्रजासत्ताक दिनाच्या मनोत्सव साजरा करत असताना माझ्या मंत्रिपदी हा कारकिर्दीमधील पहिलाच
हा ध्वजारोहणाचा सोहळा आहे आणि माझ्या आठवणीमध्ये हे कायम राहील की नंदुरबारसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचा सन्मान आज मला मिळाला. ती माझ्या आठवणीमध्ये कायम राहील. आणि ह्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित विधान परिषदचे सदस्य चंद्रकांतजी रघुवंशीजी, विधानसभा सदस्य राजेश पाडवीजी, विधानसभा सदस्य आमशा पाडवीजी, ह्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मिताली सेठीजी, पोलीस अधीक्षक श्री श्रवण दलजी, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार नमन गोयलजी, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगरे, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अंजली शर्माजी, उपस्थित सर्व मान्यवर. आज मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी आज आपण 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय. बोलण्यासारखं बरंच काही आहे, परंतु मी अधिक वेळ घेणार नाही. अर्थातच राज्यमंत्री म्हणून, मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी आज पहिल्यांदाच माझं येणं होत आहे. आणि अधिकारी महोदयांकडनं विविध माहिती एकत्रित करत असताना एक गोष्ट मात्र नक्कीच जाणवली की आपल्या ह्या जिल्ह्याच्या विकासाकरिता आजपर्यंत शासनाने केलेले प्रयत्न हे नक्कीच यशस्वीरित्या आपण इथे पार पाडत आहात. त्याची अंमलबजावणी अतिशय उत्तमरित्या आपण करत आहात. मी त्याबद्दल आपल्या मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचं मनापासून मी त्याला शुभेच्छा देतो. प्रजासत्ताक दिनाबद्दल मला आपल्या सर्वांना वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही. हा सोहळा आपण का साजरा करतो? आजच्या दिवशी संविधान अंमलात आलं आणि मुळात ह्या संविधानामुळेच ह्या ट्रायबल प्रदेशासारख्या दुर्गम भागाला देखील समान न्याय द्यायचा अधिकार ह्या आपल्या संविधानाने आपल्याला मिळवून दिला. 100% आरक्षित असलेल्या जागांवरती लोकप्रतिनिधी निवडून येतात. आपले सर्व आमदार महोदय देखील हे ट्रायबल कास्टमधूनच येतात आणि आपल्या या विभागाला सगळ्या दृष्टीने न्याय द्यायचा प्रयत्न सगळेच लोकप्रतिनिधी एकत्र मिळून करत असतात. परंतु माझं नेहमीच म्हणणं राहिलंय की शासनाच्या योजना अनेक होतात. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जोपर्यंत शासन आणि प्रशासन हे जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत कुठली योजना ही यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून माझा विश्वास आहे की आजपर्यंत केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो आपल्या योजना राबवण्यासाठी नक्कीच आपले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे एकत्र मिळून इथे यशस्वीरित्या काम करतील असा विश्वास दर्शवतो. अनेक योजना ह्या जिल्हा स्तरावरच्या आणि राज्य स्तरावरच्या देखील राबवल्या जात आहेत. आज 5 खात्याचा राज्यमंत्री असताना ग्रामविकास सारखं महत्वाचं खातं आहे. मगाशी चर्चेमध्ये एक गोष्ट लक्षात आली, आज महसूल खातं देखील आहे राज्यमंत्री म्हणून. आणि या सगळ्याच खात्याची सांगड जर का जोडायची झाली तर नक्कीच अनेक योजना आहेत ज्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील आपण प्रभावीपणे राबवतोय. विशेष म्हणजे घरकुल सारख्या योजना असतील. आपल्यासारख्या नंदुरबार जिल्ह्यासारख्या दुर्गम भागामध्ये देखील घरकुल योजना ही यशस्वीरित्या आपला ग्रामविकास विभाग राबवते. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. अशा पद्धतीने आपल्याला पुढे देखील वाटचाल करायची आहे. मगाशी चर्चेमध्ये अजून एक विषय समोर आला की आपल्या जिल्ह्यामध्ये बचत गट हे मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. उमेद अभियान आपल्याकडे हे यशस्वीरित्या इथे राबवलं जातंय. आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सरकार काम करत असताना एक अतिशय चांगली योजना ती म्हणजे उमेद मॉल सारखा एक चांगला प्रकल्प आपण समोर आणलेला आहे. महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये बचत गटांनी करत असलेल्या उद्योगांना चालना देण्यासाठी
जिल्ह्याच्या ठिकाणी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी आपण उमेद मॉल आपण ही योजना आपण आणलेली आहे. त्याच्या अंतर्गत आपण महाराष्ट्रामधील प्राथमिक तत्वावरती 12 जिल्ह्यांना आपण त्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात त्याच्यामध्ये जरी नसला तरी सुद्धा मी आजच त्याच्या सूचना केलेल्या आहेत की आज ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून मंत्री महोदयांची मी स्वतः चर्चा करेन, मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करेन आणि पुढचा टप्पा ज्यावेळी असेल त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याला 100% प्राधान्य दिलं जाईल. आपल्या महिला बचत गटांना तिथे प्रोत्साहन देण्याकरिता त्याला आवश्यक तो निधी नक्कीच तिथे आपण मंजूर करण्याचं तिथे मानस आपला राहील. आज आरोग्यदृष्ट्या नक्कीच आपल्या जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परंतु 2-3 गोष्टी या ज्या माझ्या निदर्शनास आल्या त्या म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की आरोग्यदृष्ट्या जो काही आपले निधी शासनाचा उपलब्ध होतो त्यामध्ये सिकललेस असलेल्या रुग्णांसाठी अनेक योजना आहेत. त्यामार्फत देखील परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा त्याचं निर्मूलन करण्यासाठी आपल्याकडे जवळपास मला वाटतं 8 लाख तपासण्यांचं नियोजन हे करण्यासाठी जवळपास 3.5 लाखाहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण झालेली आहे आणि जवळपास 1000 पेक्षा जास्त दिव्यांग रुग्णांचे प्रमाणपत्र देखील आपण देण्यात आलेले आहे. मला वाटतं आरोग्य विभागामध्ये होत असलेले काम हे नक्कीच उल्लेखनीय आहे. मी आपल्या मनापासून त्याबद्दल अभिनंदन करतो आणि अशीच आपली वाटचाल ही आरोग्य विभागामध्ये पुढे देखील चालत राहील अशा मी मनापासून शुभेच्छा देतो. विशेषतः जिल्हाधिकारी महोदयांचे मी मनापासून अभिनंदन करेन. मला वाटतं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्थ ॲक्शन सेंटरद्वारे आपण जवळपास 3,500 पेक्षाही जास्त म्हणजे उच्च जोखीमाच्या गर्भवती मातांना आणि जवळपास 750 उच्च जोखीममधल्या बालकांचं सातत्यपणे ट्रॅकिंग करून त्यांचं वेळेत हस्तक्षेप करून त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करून बालमृत्यू रोखण्याचं काम आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत हे यशस्वी राबवलं गेले. मी त्याचं देखील मनापासून अभिनंदन करतो. मला कल्पना आहे की आज पालकमंत्री आज या जिल्ह्याला पालकमंत्री जरी नसले तरी सुद्धा नियोजन मार्फत जो काही आपला डीपीडी सुद्धा फंड येतो, आपले लोकप्रतिनिधी आहेत, आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील, यांच्या सहकार्याने 100% आपल्या डीपीडीसीचा निधी खर्च होण्याकरिता ज्या काही उपाययोजना करायच्या तर नक्कीच आपल्या मार्फत केल्या जातील हा विश्वास दर्शवतो. आणि शेवटी आज केंद्र शासनामार्फत किंवा राज्य शासनामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये रोजगार हमी सारखी एक महत्त्वाची योजना, मनरेगा सारख्या महत्त्वाच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या राबवण्याकरिता मला वाटतं आपल्याकडचं होणारं जे मायग्रेशन आहे, मगाशी चर्चेमध्ये एक गोष्ट समोर आली की आपल्याकडे आपण महाराष्ट्र आणि गुजरातच्या आपण सीमेवरती असल्यामुळे अनेक रोजगाराच्या संधी ह्या राज्याच्या पलीकडच्या बाजूला उपलब्ध असल्यामुळे काही मोठ्या प्रमाणात मायग्रेशन देखील आहे आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रोजगाराची निर्मिती होण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या तरुणांना जास्तीत जास्त इथे इंडस्ट्रीज उभ्या करून त्यांना त्यांच्या हाताला काम कसं मिळेल, त्यांना रोजगार कसं उपलब्ध करून देता येईल ह्यासाठीचे नक्कीच प्रयत्न हे आपल्या शासनाकडून केले जातील आणि त्यामध्ये नक्कीच आपली अग्रेसर भूमिका असेल हा शब्द मी आज आपल्या सर्वांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देईन. आज संविधान म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे राजकारण एका बाजूला, परंतु संबंध जगामध्ये सर्वात मजबूतीने उभा असलेला कुठला देश असेल तो भारत देश आहे. तो फक्त आणि फक्त आपल्या संविधानाच्या जोरावरती आहे. आपण जात पात धर्म न मानता संविधानाने आपल्या देशाला एक ठेवलेला आहे आणि एकी अशीच आपली कायम ठेवण्याकरिता आपण सर्वांनी आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इथे उपस्थिती दर्शवली. मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि अधिक वेळ न घेता मी पुन्हा एकदा मगाशी त्याचा उल्लेख केला, पुनरुच्चार करेन की शासन आणि प्रशासन या दोन्ही घटक जर का एकत्र येऊन काम केलं तर नक्कीच आपल्या नंदुरबार जिल्ह्याचा विकास होण्याशिवाय राहणार नाही. आणि आज जरी मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने फक्त झेंडावंदनाच्या निमित्ताने आलेलो असलो तरी सुद्धा पुढच्या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्येच प्रत्येक तालुक्याला मी स्वतः भेट देणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या या सगळ्या योजना कशा पद्धतीने राबवल्या जात आहेत, ग्रामविकास असेल, महसूल असेल, अन्न औषध प्रशासन असेल किंवा आपलं गृह खातं असेल, आपलं अन्न नागरी पुरवठा असेल, या सगळ्या खात्यामधल्या योजना या राबवण्याकरिता नक्कीच माझ्याकडनं देखील तितके यशस्वी पावलं उचलण्याचा माझा प्रयत्न राहील. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना आज आपण साजरा करत असलेल्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.